रसिक हो, आज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आपण ज्यांचं गाणं ऐकताय त्या संपदा माने कदम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रसिक हो, शासनाचा 2 वेळा संगीत नाटकासाठी रौप्यपदक पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला अशा संपदा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ब्रह्मचैतन्या सारिखायसा नाही पाहिला, राय तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग. आणि मग तिथून माझा संगीत नाटकाचा प्रवास चालू झाला. मग मी पहिलं माझं संगीत नाटक संगीत संन्यस्त खड्ग, जे अजूनही केळेवालीचे फॅन बरेच आहेत, कारण मी अजूनही बऱ्याच कार्यक्रमांमधून ते गाणं गात असते. मुलांना ज्याची आवड आहे ते करणं, आणि माझ्यातली गाण्याची आवड माझ्या वडिलांनी माझ्या काकांनी ओळखली. आणि छान आमचे मेंटॉर होते अजित परब सर किंवा महेश काळेदादा असतील, अवधूत दादा असतील, त्यांच्याकडूनही खूप काही काही शिकायला मिळालं. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत हे काही सांगायला, कारण की महाराजांची कृपा आहे माझ्यावर. म्हणजे मला आता सांगता नाही भरून येत आहे. खूपच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. साहित्य संघ गिरगाव यांच्या संगीत संन्यस्त खड्गमध्ये सुलोचना ही भूमिका, त्यानंतर बालगंधर्व रसिक मंडळ पुणे यांच्या वतीने त्यांना लक्ष्मीबाई उर्फ ताई पंडित पुरस्कार प्राप्त झालेला आहे. संगीत हाच मुलाचा बाप या नाटकामध्ये मंजिरीची प्रमुख भूमिका त्यांनी साकारली. संगीत एकच प्याला या नाटकात सिंधू ही प्रमुख भूमिका, आणि त्याचबरोबर संगीत स्वयंवरमध्ये रुक्मिणी ही प्रमुख भूमिका त्यांना प्राप्त झालेली त्यांनी केलेली आहे. आणि रुक्मिणी या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि त्याचबरोबर भारत गायन समाजाचा अलीकडेच त्यांना बालगंधर्व पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. ही सगळी ओळख तर झालीच, पण महाराजांच्या दरबारी काय ओळख करून द्यावी तर ती सांगते की महाराजांना पुन्हा पुन्हा गाणं ऐकावंसं वाटतं. अगदी एकदा कलाकाराला संधी मिळते ती योगायोग समजून जाऊयात. पण गेली 23 वर्ष सतत महाराज ज्यांना बोलवत आहेत आणि ही सेवा होते अशा संपदा माने कदम. संवादिनीची साथ करतायत सुनाद कोरगावकर, तबल्याची साथ करतायत श्रीयुत प्रसाद पाध्ये, अत्यंत ख्यातनाम असे तबलावादक आणि संवादिनी वादक लाभलेत. पखवाजची साथ करतायत श्रीयुत अनिकेत देशपांडे, आणि मंजिरीची साथ करतायत श्रीयुत चैतन्य भागवत. सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि आमच्या सगळ्यांचा मेळ घालणारी नेहा उपाध्ये खूप सुंदर निवेदन करते, तुम्ही ऐकताच आहात. आणि ती खूप छान कीर्तन देखील करते, कीर्तनकार आहे, गोव्याची आहे, सध्या पुण्यामध्ये MA करते आहे गाण्यामध्ये. आणि आपले साऊंडसाठी दादा आहेतच, पण खास गोव्याहून सिद्धेश नाईक आहेत, त्यांना सेवा करण्याची इच्छा होती महाराजांच्या चरणी, तर तेही आलेले आहेत.
लागे सावळा नंदाचा मुलगो लागे हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा श्याम म्हणा घनश्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा श्याम म्हणा घनश्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा श्याम म्हणा श्याम म्हणा रे श्याम म्हणा घनश्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा राम म्हणा राजा राम म्हणा सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा राम म्हणा राजा राम म्हणा सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा राम म्हणा राम म्हणा राजा राम म्हणा सीता राम म्हणा घनश्याम म्हणा राम म्हणा राजा राम म्हणा सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा